गडचिरोलीतील सिरोंचा आणि कोरची या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तर त्या ठिकाणी इतर पिकांचं नुकसान. पावसाचा भात आणि कापसाच्या पिकाला फायदा होणार असल्यानं शेतकरी सुखावला. पुण्याच्या विरगाव खोऱ्यातील शेती गोगलगायींच्या उपद्रवानं संकटात. हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकांची नासाडी होत असल्यानं शेतकरी हैराण. बीडच्या परळीमध्ये काढून ठेवलेलं सोयाबीन पुन्हा पावसानं भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. दिवाळीपूर्वी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची सुद्धा मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये बागांमध्ये सर्वत्र गळालेल्या फळांचा सडा, तर पीक हातातनं गेल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात. पुण्याच्या भोरमधील ग्रामीण भागात पावसानं उघडीप दिल्यामुळे पहिल्या टप्प्यातील सोयाबीन काढणीला सुरुवात. शेतकऱ्यांची सोयाबीन कापणी करून ते भरडण्याची लगबग, तर अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होण्याची सुद्धा शेतकऱ्यांना भीती. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या पिंपळ गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी शिरलं. माजलगावकडे जाणाऱ्या रस्त्याची या ठिकाणी वाहतूक सुद्धा बंद. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान. विद्यार्थ्यांचंही शालेय साहित्य पावसात भिजलं. पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये चांगला पाऊस, तर मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक, सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद. तर पाण्याचीही चिंता मिटली. पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मात्र मोठं नुकसान. सोलापुरात रेल्वे भुयारी मार्गात पावसाचं पाणी साचल्यानं 20 दिवसांपासून पोफळज शेटफळ हा रस्ता बंद, तर रस्ता लवकरात लवकर सुरू न झाल्यास ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा. बीडच्या आष्टीमध्ये पूर ओसरून 8 दिवस उलटलेत, मात्र परिस्थिती जैसे थेच. गावची परिस्थिती पाहून सरपंच अशोक औटे यांना अश्रूनावर. जेवढी क्षेत्र जमीन खरडून गेली आहे तेवढीच मदत करा, अन्यथा आम्ही सर्व गोष्टींवर बहिष्कार टाकू. सरपंचांचा आक्रोश. मराठवाडा आणि उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्तांसाठी कोल्हापुरातील पांडुरकर दाम्पत्याकडून 10 लाखांची मदत, तर त्यांनी ही रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे. अमरावतीमध्ये मराठवाड्यातल्या नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत काँग्रेसकडून मदत. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीमध्ये 3,53,000चे चेक सुपूर्द. मराठवाड्यात पूरग्रस्तांसाठी दौंड तालुक्यातल्या कासुर्डीमधील नागरिकांकडून मदतीचा हात. पूरग्रस्तांसाठी 6 टन किराणा साहित्य मराठवाड्यातील अनेक भागात वाटप. परळीमध्ये खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकरी देवीदास शिंदे यांची आत्महत्या. 10,000 रुपयांचे 5 लाख रुपये दे, नाहीतर शेती नावावर कर, असा सावकारानं तगादा लावल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती. संभाजीनगर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या गणपतीपुळे देवस्थान समितीकडून नुकसानग्रस्त जिल्ह्यांना मदतीचा हात, तर ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 लाख आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेलाही 21 लाखांची मदत. नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा. इतर कुणालाही एसटी प्रवर्गातनं आरक्षण देऊ नये यासाठी आरक्षण बचाव मोर्चातनं आदिवासी समाज बांधवांच्या मागण्या. यवतमाळमध्ये सुद्धा बंजारा समाजाचा मोर्चा. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण द्यावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. लातूरमध्ये बंजारा समाजाकडून मोर्चाचं आयोजन. मोर्चामध्ये जिल्ह्यातल्या ग्रामीण भागासह कर्नाटक सीमावर्ती भागातनं बंजारा समाज दाखल. गोंदियात आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा. हजारोंच्या संख्येनं मोर्चामध्ये सहभागी, तर बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींमधनं आरक्षण न देण्याची मागणी. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी समाजाचा भंडाऱ्यामध्ये विशाल आक्रोश मोर्चा. बंजारा समाजाला 3% आरक्षण असून सुद्धा आदिवासी समाजामध्ये घुसखोरी सुरू असल्याचाही आरोप. जालन्याच्या भोकरदन शहरामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी या ठिकाणी आक्रोश करत आहेत. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा सहभाग. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई कळंब महामार्गावर शेकापचा रास्ता रोको. ओला दुष्काळ जाहीर करून 50 हेक्टरी मदत द्या, शेकापची मागणी. नाशिकच्या वणीमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांनी नाशिक सापुतारा हा मार्ग रोखला, तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. नांदेडच्या मुखेड तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. विना अट कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपये द्या, शेतकऱ्यांची मागणी. संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मंगेश साबळे यांच्या उपोषणस्थळी शशिकांत शिंदे आणि रोहित पवारांची भेट. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरपंच मंगेश साबळेंकडून उपोषण. नाशिकच्या विंचूरमध्ये व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गावबंद. प्राणघातक हल्ल्याचा व्यापाऱ्यांकडून तीव्र निषेध. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी.
नवी मुंबईच्या वाशीमधील पाम बीच रोडवर एका इलेक्ट्रिक शोरूमला आग लागल्याची माहिती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र शोरूममधील साहित्याचं मोठं नुकसान. चंद्रपुरात 528 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपीला अटक. चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई. सराफा व्यवसायात तोटा झाल्यामुळे मित्रांना सोबत घेत गरीबरथ एक्सप्रेसमध्ये लूट झाल्याचा बनाव. भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई. सराफा व्यापाऱ्यासह चौघांना अटक. मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. शिरसाटांनी मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत घेतला जेवणाचा आनंद. जळगावच्या भुसावळमध्ये दीपनगर राखेची वाहतूक करणाऱ्या 23 टँकरवर आरटीओची कारवाई. आरटीओ विभागाच्या पथकानं कारवाई केल्यामुळे खळबळ. अंबरनाथमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचा विविध विकास प्रकल्प कामाचा दौरा. तर काशी उज्जैन प्रमाणे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा कॉरिडॉर होणार. श्रीकांत शिंदेंकडून याची पाहणी. तुळजापुरात अश्विन पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. उद्या 4 वाजता पौर्णिमेची सांगता होणार असून दर्शनासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातनं मोठ्या संख्येनं भाविक दाखल. धुळ्यातील एकविरा देवी मंदिरामध्ये कोजागिरी निमित्त दुर्गा सप्तशती पाठाचं आयोजन. तर स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या वतीनं 350 महिलांसह दुर्गा सप्तशतीचं पठण. रायगडच्या मुरुडमधील जंजिरा या किल्ल्याला या ठिकाणी पर्यटकांसाठी हा किल्ला खुला करण्यात आला. तर 5 महिन्यांनंतर हा किल्ला खुला. स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण. जळगावमध्ये जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचं आयोजन. जिल्ह्यातनं 380 खेळाडूंनी नोंदवला सहभाग. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे आणि जळगाव जिल्हा क्रीडा यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धेचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रोडचं काम अजूनही पूर्ण न झाल्यामुळे चिते गावातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप. नाशिकच्या मालेगाव रावळगाव साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई. रावळगाव ग्रामपंचायतीकडून साखर कारखाना सील. कारखान्याकडे ग्रामपंचायतीची 2 कोटींची थकबाकी. वारंवार नोटीस देऊन सुद्धा पूर्तता न झाल्यानं जप्तीची कारवाई. नागपुरातील मनकापूर पोलिसांकडून वाहन चोरीच्या प्रकरणात एका आरोपीला अटक. तर आरोपीकडनं सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त. नालासोपारा पूर्वेच्या तुळिंज या नाक्यावर मोबाईल चोरी करणारा तरुणाला नागरिकांकडून चोप. घटनेचा व्हिडिओही व्हायरल. पोलिसांनी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी.